उमेदवारी जाहीर होताच नवी मुंबईमध्ये शशिकांत शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिंदेंचं तुतारी वाजवत स्वागत करण्यात आलंय आणि साताऱ्यामध्ये विजयाची तुतारी वाजवणार असं सुद्धा वक्तव्य यावेळी शशिकांत शिंदे यांनी केलंय। महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार यांनी साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये येऊन माथाडी कामगारांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासोबत बैठक करून त्यांची चर्चा जी आहे ती केलेली आहे। अनेक माथाडी कामगारांचा पाठिंबा जो आहे तो शशिकांत शिंदे यांना मिळालेला पाहायला मिळतो। एक प्रकारचा जल्लोष त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे। यावर शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्याच्या नंतर त्यांची नेमकी काय पहिली प्रतिक्रिया हे आपण जाणून घेऊ। सर, काय सांगाल, शरद पवार साहेबांनी जेव्हा तुमची उमेदवारी जेव्हा जाहीर केली, नाव जाहीर केलं, त्यावेळेला मनात नेमकी काय भावना होती? काही भावना नव्हती। साहेबांचा आदेश हा शिरसावंद मानायचा। उमेदवारी जाहीर कोणाची झाली असती तरी मी तेवढ्या तडपतेने काम केलं असं। जो आता विश्वास माझ्यावर टाकलेला आहे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने, तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करणार। उमेदवारी जाहीर केलं फार वेगळं काय नाही, 5 वेळा निवडणुका लढवतोय, त्यामुळे वेगळं काय नाही। फक्त एक आहे, आत्ताच्या या संघर्षाच्या युगामध्ये वेळेमध्ये जी मला उमेदवारी दिली ते आव्हान समजून ते यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करणार। इथे एपीएमसी मार्केटमध्ये येऊन तुम्ही माथाडी कामगारांची भेट घेतलेली आहे, नेत्यांची भेट घेतलेली आहे। कसा रिस्पॉन्स आहे माथाडी कामगारांकडून तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे? कारण दिवस देखील कमी आहेत, प्रचार मोठा आहे। मी आता काय केलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा पहिला संधी मिळाली तेव्हा माथाडी कामगारांनी त्याप्रमाणे इतिहास घडवले। आज सातारा जिल्ह्यातले प्रचंड संख्येमध्ये माथाडी कामगार आहेत। मी त्यांना सर्वांना विनंती केलेली आहे की आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी त्याप्रमाणे काम करून लोकांपर्यंत पोहोचा आणि प्रत्येकाने आपल्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भातलं आता कार्य करा असं आव्हान केलं आहे। प्रचंड प्रतिसाद आहे, लोकांमध्ये उत्साह आणि आनंद आहे की आपल्या माथाडी कामगाराच्या एका सहकारी नेत्याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि ती लोकसभेची आहे आणि त्यामुळे ती प्रत्येकजण ती संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतील। कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहात? कारण तुम्ही जर पाहिलं तर गटातटाचं राजकारण झालेले आहे, अनेक आरोप प्रत्यारोप, कारण ईडी चौकशी, ह्या सगळ्या लोकांमध्ये काय मुद्दे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार? मी खरं सांगू का, मी ज्यावेळेला काम करतो, मी जनता दरबार वगैरे बरेच लोकांचे, सामान्य लोकांचे काम करत असताना मी तशा पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सातारा जिल्ह्याचा विकास फार मोठ्या प्रमाणात व्हावा अशा प्रकारची अपेक्षा सर्व लोकांची आहे। मग त्यामध्ये शेतकरी असेल, युवक वर्ग असेल, महिला भगिनी असेल किंवा सुशिक्षित वर्ग असेल। आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याच्या या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून जे काही लोक आता या निवडणुकीला समोर जाणार आहेत ते प्रतिनिधी म्हणून, त्यावेळेला त्यातला चांगला चेहरा कोण, तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो का, तुमचे प्रश्न मांडू शकतो का किंवा डेव्हलपमेंटला प्राधान्य देऊ शकतो का, ज्याचा बाकीच्या सर्व क्षेत्रातला अनुभव लक्षात घेऊन तो उमेदवार निवडून देण्याचा सातारकर प्रयत्न करते असा मला विश्वास आहे।